श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. देवाधिदेवा जगत्रय देवा करेशी केशवा विनंती माती. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशिरी प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा कीर्ती. विचार करतोय की रिटायरमेंट अस्त नाही आता एकची मोहरा पासून अंधार दुरी झाला. साक्षत्वेया झालो गुणांचा देखना. करी नारायणा तरी खरी. आठवे विसरू पडियाला मागे आले तिची भागे यत्न केले. तुका म्हणे माझा विनोद देवासी आम्ही तुम्हासी दोन्ही नव्हे. आत्म्याला ज्ञान स्वरूप प्रकाशाचा जो उदय झाला त्यास आता अस्तमान नाही. अशा स्थितीने आम्ही अज्ञानाच्या अंधकारापासून वेगळो झालो. आत्मस्थितीने आम्ही साक्षी आहोत म्हणून रज सत्व रजतम त्रिगुण दृष्टत्व आमच्याकडे आली. या संसारात इंद्रियाचा आणि त्यांच्या व्यवहाराचा द्रष्टा झालो हे नारायणा. ते अभंग आत्मस्थिती अभंग आहे. आत्मज्ञान झालं. आत्मप्रकाश अनुभव आला. आत्मज्ञान स्वरूपी आत्माच देवी आत्माच रामी त्यालाच ब्रह्म म्हणतात ना. अहम ब्रह्मास्मी. माझ ब्रह्म आहे. अयम आत्मा ब्रह्म. वेदाचं महावाक्य येते. आत्मा ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजेच भगवंत. तुझं उदय झाला ज्ञानाचा मग त्याला काय आता पुन्हा अस्तमान नाही ना. ज्ञान काही नष्ट होत नाही. जी गोष्ट प्राप्त केली जाते ती नष्ट होते. मग आत्मा स्वयंभू येतो का काय बनवला काय कोणा. जी गोष्ट प्राप्त केली जाते ना ती नष्ट होत असते. एखाद्याच्या काही अभंग पाठ असू द्या, काही ग्रंथ पाठ असू द्या, हरिपाठ पाठ असू द्या, एक वर्ष जर त्याच्याकडे काहीच पाहिलं नाही तर पुन्हा ते आठवतं का. नाही ना. पाहिलंच नाही 10 वर्ष तर मग आठवण का. नाही. नष्ट झालं का नाही ते. प्राप्त केलेलं आहे ना ते. व्हायला जात असं नाही. त्याचं काम ते करत असतं. आपला विषय असा आहे जी गोष्ट प्राप्त केली जाते ती नष्ट होत असते. आत्मा काय प्राप्त करायचा विषय नाही. ज्ञान हे प्रगट होत असतं. आतून ज्ञान स्वरूपच येतो आत्मा. त्याला काय तो नाही घडविला नाही वैसविला. आत्मा कोणा घडवला का. नाही. त्याला काही आकार आहे का. त्याला काही रंग आहे का. त्याला रूप आहे का. नाही. त्याचा अनुभव घ्यायचा असतो. त्याचं ज्ञान करून घ्यायचं असतं. म्हणून
त्याला हे नाही पण अशी भरती ओटी नाही बा आता ज्ञान झालंय आणि मग ते ज्ञान नष्ट झालं असं नाही होत. पण ज्ञान आत्म्याचं झालं पाहिजे, वास्तव झालं पाहिजे. त्यांनी म्हणलंय ना ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तूची गणेश सकला अर्थमती सगळ्यांना प्रकाश देणार, प्रत्येकाच्या बुद्धीला प्रकाश देणार. म्हणून आता आम्हाला अज्ञान राहीन का मग? नाही ना. अरे ज्ञानस्वरूप प्रकाशाचा उदय जर अंतःकरणात झाला तर अज्ञान कसं काय राहीन तिथं? गुरुवचने फुटली पाट बाबा अहंकार निशी घन दाट. नामदेवराय म्हणले, नामदेवराय पण गुरु भेटले माझ्यावाली अज्ञानाची संपलं म्हणले अज्ञान नाही का. पाठ फुटल्यावर अंधार राहत नाही ना. सूर्याच्या अगोदर प्रभा येत असते. म्हणून अस्तमान नाही आणि पुन्हा अज्ञान नाही. आत्मस्थितीने आम्ही साक्षी आहोत म्हणून रजतंत्र गुण दृष्टत्व आमच्याकडे दृष्ट आहे. आता हे सगळे देहाचे धर्म आहे, इंद्रियाचे धर्म आहे, अंतःकरणाचे धर्म आहे सगळे. आत्मा गुणाच्या पलीकडे. गुणातीत योग आहे पहा ज्ञानेश्वरी मध्ये, गुणातीत योग आहे ना. आहे ना. तिथं दे दुसरं कोण आठवत असलं दुसरं कोणी सांगा. एकोणाविसाव्या अध्याय येतं नाही. नाही नाही आहे ना. नाही तिकडं नाही. पूनमचा हा म्हणते, पूनमचा हा म्हणते 19 अध्याय मध्ये. काय भाऊ 19 अध्याय येते ना. काय ते गुणातीत योग. हा तिला माहिती होती ना, वाचेली. 20 काय 19 काय 18 नाही अध्याय किती घेते मध्ये? नाही 12 अरे गीतेचे अध्याय किती? अजून तिथपर्यंत नाही गेली. ज्ञानेश्वरीचे किती अध्याय? वाचले सांग. द्रष्टा झाला. हे नारायण आमचा बोध दृढ कर. मी साक्षी आहे, त्या सगळ्याचा साक्षी आहे आत्मा. आत्मा हे आपलं स्वरूप आहे. मग डोळे पाहते का आत्मा पाहतो का काय पाहतो? करता कोण आहे याच्यावाला? दृष्टा कोण आहे? दृश्य दृष्टा दर्शन त्रिपुटी नष्ट झाली का मग तो साक्षी होत असतो. साक्षी सदैव हृदयस्थ ही माय बापा. पूर्ण ब्रह्मा सनातना विभुवरा निर्गुण सर्वेश्वरा ओंकारकार परस्पर गुरु आम्हा मुलाधार जगत प्रभू तुझी लीला न जाणे कोणी. देवा विघ्न हरी आम्हावरी हरी आडोने माया. आनंद कंद विमला ज्ञान स्वरूपा साक्षी सदैव हृदयस्थ ही माय बापा. स्वामी समर्थ गुरु तू हरी सर्व तापा. दावी स्वरूप मज लावणी ज्ञान दीपा. धर्मांगलानी कराल काल कलिहा शास्तान रे. तत्वांचा लव माग मूस न दिसे पाहता येईल. म्हणजे साक्षी
सगळ्यांचा साक्षी येतो. आणि हा बोध आमचा भगवंता दृढ कर. तुमच्या स्वरूप अनुभवाच्या योगाने देहादी प्रपंचाचा विसर झाला. स्वरूपाच्या अनुसंधानात गवळणी देहाला विसरले होते ना. मै भोली घर जाणे वाट. देहाला विसरली म्हणून घर वाट विसरली ना. हो. आता कैशी जाऊ घरा हे बरा हा लौकिक. म्हणजे देहाचा विसर पडणं म्हणजे तादात्म्य सुटणं. देहादी प्रपंचाचा विसर पडला का मग काय नसतं, सुखच आहे ना, मग आत्मस्वरूपच आहे ना. आता जो बोध आमच्या भागाला आला त्याचेच जतन केले. आणि मग काय करायचं, आपणच बोधरूप आहोत. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम शिवोहम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य सांगतात, मी बोधरूपी शिवस्वरूपी. आणि त्याचं जतन करायचं. तर तो मग वाक्य तरी काय सांगतो नाही का. तुकाराम महाराज म्हणतात, हा माझा विनोद देवाशी आहे. हे देवा, आम्ही तुम्हा सारखे माया विशिष्ट शिवही नाही आणि अविद्या विशिष्ट जीवही नाही, अशी या उभय भावाहून वेगळे आहो. सहज केला विनोद म्हणत्या. सहज केला विनोद, तुझं मज नाही भे, सहज केला विनोद. म्हणजे आम्ही नेमकं कोण आहे, आम्ही या भावापेक्षा वेगळे आहोत. या उपाधी आहे. भगवंताला सुद्धा ही उपाधी आहे. ती माया विशिष्ट उपाधी आहे आणि आपल्याला अविद्या विशिष्ट उपाधी, अज्ञानाची उपाधी आहे ना आपल्याला. कल्पना अविद्या ते नाही झालं, जी आहे शिवच. म्हणून आपण दृढ झालं पाहिजे बोधावर. क्षराक्षर हे तुमचे विभाग कसे आणि जग दुरी धरा, तैशी आम्ही नेनो पालटोच काही, त्या गेल्याची नाही मागे चाड. प्रतिपादिता तो समविषमाचा प्रसाद तो याचा पाप पुण्य. तुका म्हणे तुम्हा नाना अवगुणी लागे संपादनी लटिक्याची. देवाक्षर आणि अक्षर या रूपाने तुम्हीच विभागलेले असो. जग आणि जगाला कारण असलेले माये तुमचे दोन भाग आहेत. सर्व जगाला आपल्याहून भिन्न का ठेवता. आता क्षर आणि अक्षर, तर क्षराक्षर योगी त्यामध्ये म्हणजे विवेक प्राप्त झाला का हे सगळं कळतंय. जीव काय, माया काय, कारण काय, कार्य काय. तर अक्षर आणि हे दोन्ही रूप माया आणि ब्रह्म देवाचं स्वरूप आहे ना. माया कोणामुळे तयार झाली, आपल्यामुळे सावली तयार झाली ना. तशी माया म्हणजे भगवंताची सावली. जग आणि जगाला कारण असलेली माया तुमचे दोन भाग आहेत. तर रात्रीच आपण पाहिलं ना, अर्ध नारी नटेश्वर वेगळं आहे कधी ते फोटो दाखवतात. अर्ध पार्वती माता, अर्ध भगवान शंकर, अर्ध नारी नटेश्वर म्हणतात नाही का. तात्पर्य, तुम्ही सगळं जग जर तुमचं स्वरूप आहे तर मग या जगाला तुमच्यापासून बाजूला का ठेवता. असा जरी तुमचा प्रकार आहे तथापि आम्ही या
जीवदशेचा त्याग केला, त्याची पुन्हा इच्छा करून मी वस्तुस्थितीत पालट होऊ देणार नाही. आता एकदा ज्ञान झाल्यावर पुन्हा अज्ञान येत नसतं. काय येत नाही ना. हे ज्ञान बरं का. हे सामान्य ज्ञान अज्ञान होऊ शकतं परत, नाही का, विसर पडू शकतो. पण हे एकदा ज्ञान झाले पुन्हा अज्ञान येत नाही. पाप पुण्य समिश्रमाचा प्रतिपादन करणारा जे अर्थी तू आहेस, त्या अर्थी हा तुझा प्रसाद असे असून जीवाना जन्म मृत्यूच्या फेऱ्यात का ठेवले. भांडात्यात जगद्गुरु तुकोबाला देवा संग वाद करतात. तू असं किती सांगितलं ना, ममाय वंशी जीवलोकी जीवभूता सनातना. तूच म्हणतो ना, अरे सगळे माझे अंशी. मी त्यांना ओळखतो पण ते मला ओळखत नाही. मायेमुळं, अज्ञानामुळं. मग असं असताना हे जन्म मरणाचं चक्र एवढं राड आमच्या मागे का लावलं तो? आम्ही तुझेच लेकर. देवाला म्हणतो, देवा तू का आमच्या मागे जन्म मरण्याचं राड गाडगं लावलं? तुकाराम महाराज म्हणतो, देवा तुम्ही नाना प्रकारची सोंगे घेऊन खोट्याची खरे वाचवतात. मग घरी येली सोंगे, अवघी येणे पांडुरंगे. सगळे सोंग त्यांनाच धरले ना. त्याच्यात आहे ना, ये दशे चरित्र केले नारायणे, रंगाचा गोधने राखीत आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाय श्री प्रेम काही कळा. ये सोंग सारिले या रूपे आनंदी, पुढे बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. ये सोंग सारिले या रूपे आनंद, म्हणजे हे सोंगच धरतो ना तो. पण कसं म्हणतो नाटकात, याने सोंग केलं, पार्ट केलं रामाचं, सीतेचं पार्ट केलं. कोणी तुकाराम महाराजांचं पार्ट करतोय. गावठी भाषेत त्याला सोंग म्हणते. सर्व रशी मेनले चित्ता खंडित आनंदू, गोतपती विश्वंभरी झाला हरिस्वैरा. ओळखीत एका नावे इतर वाव खंडना, तुका म्हणे नावे रूपी दुसरी पापी हरपली. सर्व रूपाने असणाऱ्या हरी रसाच्या ठिकाणी चित्त समरस झाली म्हणून आनंद प्राप्त झाला. हरीच्या ठिकाणी समरस झाले म्हणून अखंड आनंद प्राप्त. त्याच्याशी एकरूप झाल्यावरच आनंद भेटतो, तसा नाही भेटत बरं. आपणच की स्वरूप झालं तर मग आनंद कायमचा, दे अखंड आनंद. आणि एकरूप नाही झालं तर मग मीठ जर पाण्याशी एकरूप नाही झालं, त्याचा खारटपणा जाईन का? नाही. त्याचा तो मिठाचा आकार जाणार नाही, त्याचा खारटपणा जाणार नाही. आणि जर पूर्ण समुद्राशी एकरूप झालं, मग आता राहीन का त्याला काही वेगळं काही अस्तित्व? नाही. असं आहे. मग सर्व रूपाने असणाऱ्या हरिरसाच्या ठिकाणी चित्त समरस झाली म्हणून अखंड आनंद. लईच काय महाराजांचे काही काही असे विचार करण्यासारखी चरण आहे. हरिरसाच्या ठिकाणी चित्त बर का समरस झालं पाहिजे, जसं गवळणींचं झालं होतं. मग त्यांना अखंड आनंदच होता ना. अष्ट भोग भोगनी माती नाही चाड, भक्ती प्रेम गोतली न गे माये. काय तो आनंद, रासक्रीडेचा असन, विनुगीताचा आनंद असन, सगुण लिलेचा आनंद असन. भगवंत आनंद देण्याकरताच आले होते ना कृष्ण अवतारात. काय सगळ्याला शब्द द्यायला होता ना,
याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. हळूहळू चला, लई घाई करू नका. नका. परमार्थात लई घाई नाही. कोणी कोणाशी न बोला, शांत जर चालली साधना तर मग हे एक होत देवाशी ये अवघा रंग एक झाला. मग तो अखंड आनंद आहे बर का. मग असं नाही दिंडीत गेला लय आनंदाने घरी आल्यावर संपला असं नाही होत. कायमचा आनंदातच राहतो. मग आमचे गोत्रपती आदी करून देश संबंधी सर्व काही विश्वंभर भावाने हरित झालाय. गोत्रच पती मग आता कोण आहे जर आत्मा एक आहे तर आता तोच आहे ना भगवान परमात्मा. हा अरे नाते देहाच्या रूपाने आहे का स्वरूपाच्या रूपाने आहे? देहाच्या स्वरूपानं तर सगळेच एक आहे. स्वरूपानं कोण वेगळं आहे का? पती पत्नी वेगळे आहे का स्वरूपानं? नाही नाही ना. देह संबंधू क्रिया भेदू वस्तूशी नाही. नाम रूप संबंधू हे सगळं उपाधी. तिची मूळ वस्तू तिला काहीच नाही. म्हणून सर्व काही विश्वंभर आणि हरित झाला. एक विठोबारा याचीच ओळख झाली आहे. या वाचून इतर भावना नाहीशा झाल्या. तर महाराज म्हणतात देवा तुमच्या वाचून आंबासणारी नामरूपात्मक जगत हे पाप नाहीशी झाले. आमचा जगताविषयीचा भ्रम नाहीसा झाला. मग आता भ्रमच गेला म्हणजे आमच्यावाला. जन नोय अवघा जनार्दन झाला. म्हणजे दृष्टी काय झाली? व्यापक झाली. मी ऐसे काय जाती अवघड किती पाहता नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरे. आता हे जरा तत्वज्ञानाचे अभंग आहे बरं का. अंधाराने तेज नेली दृष्टी खाली अंतर तुका म्हणे सवे देव घेता ठाव जावी. अहो जना वया देहाला मी असे म्हणतो हा प्रकार पाहिले असता कळायला कितीतरी अवघड आहे. देहाला मी म्हणणं किती अवघड आहे. आणि सारा घोटाळा त्याच्यामुळे झाला ना. हा एवढे आपल्या अवकाळा काय म्हणून चालू आहे? हा मी देह सगळ्या देहाला दुःखाला कारण तेच. मी देह म्हणतो कुटी ब्रह्म हात्या येऊन या पाठ थापडती म्हणतो पुढे एक प्रमाणे. सगळ्यात अवघड गोष्ट आहे महाराज म्हणले. आपल्या स्वरूपस्थितीहून निराळे असे काही नसताना देहाच्या ठिकाणी मीपणाचा निराश होत आहे. काय जे असे वेदांताच असे वेदांत जर समजला ना मुक्त व्हायला टाइमच नाही. मग वेदांत जर फटका बसला वेदांताचा लगेच मुक्त. पहिलं फली दे वेदांतात. दुसरं फली नाही समजलं तर पुण्य होत. नाही समजलं तर पुण्य होत. म्हणजे वेदांत ऐकण्याचा तोटा नाही काही असा. तरी एखाद्याला विषय नाही कळाला परफेक्ट पण पुण्य होतं ते व्हायला नाही जात असं आहे. वेदांताचं फल सांगितलं शास्त्रात. जर कधी एखाद्या वेळेस फटका बसला आपण आत्मस्वरूप आहोत तो मुक्तच होतो लगेच. त्याला काय निश्चय करायचा आहे फक्त काय करायचंय. वस्तू आहेच ती
त्या वाघाला फक्त दाखवलं ना पाण्यामध्ये तू वाघ आहे म्हणून, हो किती वेळ लागला त्याला निश्चय व्हायला. लगेच. तसंही वेदांताचं काम. बसला फटका तर लगेच फटकाच बसून जातो, आणि नाही बसला तरी वायाला जात नाही, पुण्य प्राप्त होत असत. म्हणून आपल्या स्वरूपस्थितीवर निराळ्याशी काही नसताना देहाच्या ठिकाणच्या मीपणाला निराश होत नाही. देहाचा निराश झाला पाहिजे. त्या अभंगाचा शेवट काय? तुका म्हणे नाही निरासला देह तवर अवघे सांसारिक. संत की आपत नव्हती संत. आता तर बरंच मोठा अभंग आहे ना. हा तेच. मग कोण संत होईल? म्हणजे जोपर्यंत याचा निराश झाला नाही, निराश म्हणजे मी देह नाही असा पूर्ण निराश झाला त्याचा, तर मग तो काही करू दे म्हणले नाही का. आणि निराश झाला का झाला ना मुक्त. मग हो हे असं आहे वेदांताचं. वेदांताचं काम असं आहे. डोक्याला मुंग्या येत्या, पण जर समजलं तर मग कामच होऊन जात असं आहे. म्हणून निराश अहमपणाचा अंधार आणि स्वस्वरूप ज्ञानाचा प्रकाश नाहीसा होऊन आत्मदृष्टीत अंधत्व आले. म्हणजे अहम ममतेच्या लवडी सवडी माते न पावती बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी डोळ्यात ठेवली. आणि हे स्वरूप ज्ञानाचा प्रकाश नाहीसा झाला म्हणजे अज्ञान आलं तर मग आंधळा तो. ज्ञानदृष्टी हरपली, आंधळाच आहे ना मग. तुकाराम महाराज म्हणतात अशी स्थिती प्राप्त होण्याला देवाची संगती केली पाहिजे, म्हणजे तो हे स्वरूप स्थितीचे ठिकाण दाखवेल. आता देवाची संगती कशी करायची? अवघडच आहे ना. महाराज म्हणले देवाची संगती करावं लागेल, मग तुमचं सोयीला लागेल. तो आपल्याला स्वरूप स्थिती दाखवेल. आता शास्त्र सांगत आहे देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. नाही का, देवाला पाहण्याची दृष्टी तर नाही आपल्याकडं, तेवढी आपल्याकडं हे नाही, भांडवलही नाही. मग संतांपर्यंत जाऊ शकतो आपण नाही का, त्यांना शरण जाऊ शकतो. मग ते आपल्याला स्वरूप ज्ञानाचा प्रकाश दाखवू शकतात. देवावसेची त्याची संगती. संगती, संतांची संगती केली का मग आपल्याला देवाच्या संगतीच फल आहे. अर्थात ती वस्तू दोन नाही ती. आपला काय घोटाळा होतोय या देहामुळं नाही का. नाहीतरी प्रत्येक काळामध्ये मग संत देह घेऊनच आले का, ते काही सोन्याचा देह थोडाच होता काय असं वेगळा नाही ना, काही असं बा चमकत होता का काही असं नाही रे वेगळं काही. घोटाळा त्याच्यामुळे होतो ना. मग आजही या पृथ्वी तलावर संत असतीलच ना. बाकीचे जाऊ द्या बा, आता आपलं काय, आपण देह बुद्धीवर असल्यामुळे आपलं ते हे होत नाही. पण आत्माराम बाबा किती मोठं उदाहरण आहे आपल्या पुढे नाही का. आता काही तिथं काही हेच नाही ना, कोणाला शंका घ्यायचं काही काम नाही ना. नाही. पण कुठे देवाला असं वाटतं का देवाची म्हणून नाही. काय तुम्हाला तिथे एक बाबा आहे झोपेले म्हणले नाही का. म्हणजे जीवाची पाहण्याची नजर नाही ना. आता तिथं उघड परब्रह्म आहे. आता आपलं काय चाललंय तिथून ऐकत येते, कारण सगळं इंटरनेटशी जोडलेलं आहे ना. न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहार रचना लगी. पण तरी जीवाला कुठं वाटतं का हे ब्रह्म आहे म्हणून, उघड ब्रह्म आहे. आता आपल्याला खरं देवाचं दर्शन झालं, बाबांचं दर्शन झालं, त्याचा अर्थ जीवन झालं का. आणि ज्यावेळेस देह बुद्धी नष्ट होईल त्यावेळेस ते ब्रह्मच आहे ना. मग म्हणून कवीश्वराचा तो आम्हाशी विटाळ प्रसाद ओंगळ निवडी चिवडी ती दंबाची आवडी बैरट आंधळी शेवटाशी काळी होईल तोंड. सोन्या शेजारी तो लाखीची जतन सतत ते गुण जैसे तैशी सेवे सेवकता न पडता ठावीन तुका म्हणे गोवी पावती ही.
अनेक प्रकारच्या कविता करणारे जे कोणी कविराज आहेत त्यांचा आम्हाला विचार आहे. कारण ते प्रासादिक कवितेतील वाक्य घेऊन निराळी कविता करण्याचा वंगळ व्यवहार करता ते ना ते सालो मालो. हा. कारण महाराजांना त्रास देणारे जे सालो मालो होते ना, हा. आता ते बी याच क्षेत्रातले होते. हम्म. जवळ महाराज कसं कीर्तन करत नव्हते तेव्हा यांचं भारी चालू होतं ना. मग हो. त्यांना कार्यक्रम भेटत होती. यांचं पोट पाणी व्यवस्थित चालू होतं ना. हा. तुकाराम महाराज कीर्तन करायला लागले आणि ती प्रसादिक वाणी, ते अमृत बाहेर पडायला लागलं, सिद्ध झालेली वाणी. आणि मग सगळे लोक त्यांच्याकडेच खेचले गेले ना. हम्म. आणि यांचं गिऱ्हाईक तुटलं. हम्म. मग यांचा जाळच झाला असेल ना हा. आपलं गिऱ्हाईक गेल्यावर. हा. सुरुवातच नाही म्हणल्यावर मग काय करायचं आता, पोट पाणी कसं चालन. हम्म. त्यांनी काय केलं मग, महाराजांचे अभंग ऐकायचे, हम्म. फक्त तुका म्हणे काढून टाकायचं आणि सालो म्हणे मालो म्हणे आणि त्याच्यावर कीर्तन करायचं. मग लोक म्हणायचे काय प्रसादिक वाणी बा तुमची. आता अभंग कोणाची होती, तुकाराम तुकाराम महाराजांची. मग असं वाटाळा काय, म्हणून महाराज म्हणले अशा प्रकारची जी कविता करणारी ना म्हणले, कवित्व करणारी, त्यांचा आम्हाला लय कटाळा म्हणले. ते काय करते म्हणले, प्रसादिक असं घेतात आमच्या कोणा, ओंगळ व्यवहार करतात म्हणले. ज्यांना आपला सर्वत्र लौकिक व्हावाशी आवड असते, असल्या बैरट आंधळ्याचे तोंड अखेरीस काळे तोंड होईन ते नरकाला जायचं. यांचं सगळं चाललं लौकिका करतात. पोटासाठी संत झाले कलित बहुत, नाही का. अरे येरा ते बहुत जोडे ती किरीटी, जयाचे भजने भोगासाठी. माऊली म्हणे चाललंय सगळं, पण चाललं काय करता, उदरनिर्वाह करता, नाही का. लौकिक झालं पाहिजे आपल्याला. हो. लौकिक झालं पाहिजे. लौकिक जीवाला लय आवडत. यांचं काळे तोंड नरकाला जातील म्हणले. सोन्याच्या दागिन्यात लोक लाखेचा संबंध असतो म्हणून लोक लाखेचे रक्षण करतात, पण तिचे गुण जसेच्या तसेच असतात. आता लाख असतो सोन्यामध्ये दागिने करायला, आता सोनं सांभाळतोय का लाख सांभाळतोय. सोन्यामुळे सांभाळायची पाळी आली ना, अर्थात लाखाचा काहीच संबंध नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत सेवे सेवकता, हरी हा स्वामी सेव्य आणि आपण त्याचे सेवक याचा विचार कळला नाही, तोपर्यंत त्यांना संसार बंधनात राहावे लागेल. भाव कळायला पाहिजे. भाव देवाचं काय आहे, देव स्वामी आपला आणि आपण सेवक आहे त्याच्यावाले, त्याचे लेकर आहे आपण, तो आपला मालक आहे. विचार कळाला, हे नातं जर कळालं, नाही कळालं तर मग संसार बंधनातच राहावं लागेल. स्वामी काज गुरु भक्ती अशा पद्धतीनं 843 ध्यानात राहील नंबर. 843 नंबर पर्यंत. कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.